नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठी तुम्हाला विथ इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये कशा पद्धतीने सामोरं जायचं या संदर्भातली संपूर्ण तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करून घेत आहोत. अगदी बेसिक टू ॲडव्हान्स तुमचं मोफत तयारी आपण करून घेणार आहोत. त्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये ज्या वेळेसला तुमचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो प्रभावी परिचय करून देणे, कारण की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. तुमच्या पहिल्या सुरुवातीपासून तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी रिॲक्ट होता यावरती तुमचं बरंचसं काही अवलंबून असतं. म्हणून परिचय देताना साधारणतः 1 ते 1.5 मिनिटामध्ये तुमचा परिचय, प्रभावी परिचय झाला पाहिजे. तो कसा द्यायचा तेच आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता या ठिकाणी ज्या वेळेसला तुम्हाला त्या ठिकाणी आतमध्ये बोलवलं जातं, इंटरव्ह्यूच्या पॅनलसमोर बसवलं जातं, त्यावेळेसला ते तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न जो कंपल्सरी संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांना असतो तो म्हणजे तुमचा परिचय करून द्या. अशा वेळेसला तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने परिचय द्यायचा आहे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. नमस्कार सर मॅडम, माझे नाव सचिन मारुती कोकणे आहे. मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणेवाडी येथे माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी येथे माध्यमिक शिक्षण झाले आहे. 10वी बोर्ड परीक्षा 2008मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहे. 12वी बोर्ड परीक्षा 2010मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे 2013मध्ये प्रथम श्रेणीत भौतिकशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न अण्णासाहेब वागेरे महाविद्यालय ओतूर येथे 2015मध्ये प्रथम श्रेणीत भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न श्री भीमाशंकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय लांडेवाडी येथे 2019मध्ये प्रथम श्रेणीत शिक्षणशास्त्र पदविका पूर्ण केली आहे. मी TET, CET, टेट यासारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण आहे. मला 10 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. आपण त्या ठिकाणी आपली थोडीशी कार्यतत्त्वे सांगू शकता. त्यामध्ये आपल्या संस्थेत प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि पूर्ण समर्पणाने काम करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तसेच संस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी माझे सर्वोत्तम योगदान देण्याची माझी तयारी आहे. असा एक छोटासा 1 ते 1.5 मिनिटाचा इंट्रोडक्शन तुम्ही देऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला काही अनुभव असेल, इतर अनुभव म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काहींना पेपर चेकिंगचा अनुभव असतो, जो ऑलरेडी जे काही शिक्षक नॉन ग्रँटला ऑलरेडी शिकवल्याचं काम त्यांनी केलं आहे, त्यांनी बऱ्याचशा जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात, त्या जबाबदाऱ्यांसंदर्भात ते सांगू शकतात. त्याच पद्धतीने आपण जर विचार केला तर बरेच विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनामध्ये त्या ठिकाणी NCC असेल, NSS असेल किंवा इतर जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये भाग घेतलेला असतो. त्या संदर्भात देखील तुम्ही एखादं वाक्य त्यांना सांगू शकता, कारण की त्याचा देखील चांगला इफेक्ट त्या ठिकाणी होतो. त्यामुळं अशा पद्धतीचा उत्कृष्ट इंट्रोडक्शन तुम्हाला देता आला पाहिजे. अशाच सर्व भाषांसाठीचा इंट्रोडक्शन मी आपल्या चॅनेलवरती अपलोड करतो आहे. नक्कीच तुम्ही पाहून चांगल्या पद्धतीने या इंट्रोडक्शनला, तुम्ही या इंटरव्ह्यूला सामोरे जा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट व्हा. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.